कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देतो. मला असं वाटतं की हा विषय फार खोल आहे. त्याचं कारण असं आहे की केवळ तिथे त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना घर उपलब्ध करून देणं किंवा छोटेखानी इमारतींना एक रिडेव्हलपमेंट करून देणं इतकंच नाही आहे, तर मराठी माणूस हा मुंबईतून न जाऊ देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्या मागचं कारण मला असं वाटतं, कारण आज जो मुंबईतला माणूस आहे ना, तो काय करतो की बिल्डरने पैसे दिले, दर महिन्याचे जो जो हप्ता असतो तो बिल्डर बऱ्याचदा एकत्रितरित्या 3 वर्षाचं देऊन टाकतो हप्ते. मग त्या ह्याच्यामध्ये कुठेतरी छोटेखानी नालासोपारा, विरार, वसई या ठिकाणी घर घ्यायचं आणि तिथे तो माणूस राहायला लागतो. मग त्याला जाणवतं की अरे जी नवीन इमारत झाली आहे ना, तिथे एवढा मेंटेनन्स आहे, हा माझ्या पगारात आणि हे सगळ्यात मॅनेजच होणारं नाही आहे. अशा करून तो माणूस मुंबईच्या बाहेर हळूहळू फेकला जातो. आता असं होणार आहे की तो जो माणूस आहे त्याला त्याचंच घर हे मोठं होऊन मिळणार आहे आणि तो तिथेच राहू शकणार आहे. नाही, म्हणून मी म्हणालो आपल्याला की मराठी माणसांच्या केवळ गप्पा मारून चालत नाही, कृतिशील पद्धतीनं काम केलं पाहिजे, जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतोय. मुंबईतल्या गिरणी कामगाराला तुम्ही घरं दिलीत, पैसे मुंबईतली कुठलीच बँक देत नव्हती, कारण 60 वर्षाच्यावर गिरणी कामगार दिला, मुंबई बँकेने पैसे दिले. माथेडी कामगार आमचा मराठी माणूस, त्याला भूखंड दिला, त्याच्याकडे कुठलाच प्रूफ नसल्यामुळे फक्त बॅच पैसे मुंबई बँकेने दिले. आज सेल्फ डेव्हलपमेंटला मुंबईत एवढ्या खाजगी बँका आहेत, नॅशनलाइज बँका आहेत, कोण पुढं आलं नाही. देवेंद्रजींनी सांगितलं तुम्ही पुढाकार घेताय ना, मुंबईतला मराठी माणूस बाहेर जाऊ द्यायचा नाही. आज तुम्हाला मी सांगतोय, सेल्फ डेव्हलपमेंट ताकदीनं आणि गतीनं पुढं गेलं ना, एकच मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर जाणार नाही. याचं कारण तुमचं कुटुंब वाढलं तर तुम्हाला मोठी जागा मिळते, तुम्हाला कॉर्पस चांगला मिळतोय. मग मुंबईतच मला मोठं घर, माझ्या उद्या मुलाचं लग्न झालं तर त्याला स्वतंत्र त्या ठिकाणची खोली जर असेल इथेच, तर त्याला काय हौस आहे का कुठे बाहेर जायची? त्याच्यामुळे हा मुंबईतला मध्यमवर्गीय मराठी माणूस तर इथेच राहतो, त्या लाकडी चाळीत राहतो, मोडकळीस आलेल्या इमारतीत राहतो, पोलीस वसाहत पडायला आले पोलीस वसाहतीत राहतो, बीपीटीचा कर्मचारी बीपीटीत राहतो. त्याच्यामुळं हा जो चाकरमानी वर्ग जो बोलतो आपण, कर्मचारी वर्ग, तो विशेषतः ह्यात राहतो. त्याला मोठा दिलासा या निमित्तानं मिळणार आहे. म्हणजे आम्हाला एक समाधान आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाऊ नये याकरताच या सेल्फ डेव्हलपमेंटला प्राधान्य दिलं आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्याच्यासाठी प्राधिकरण नेमले, त्यामुळे प्राधिकरणाला स्वतंत्र अधिकार असणार आहेत. प्राधिकरणाला हा सेल्फ डेव्हलपमेंट मार्गी लावण्यासाठी टाईम बाउंड गोष्टी करण्याचे अधिकार असणार आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं मराठी माणसाला मुंबईच्या विशेषतः या ठिकाणी फार मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आमचा मराठी माणूस काय मोठ्या टावरमध्ये 5-10 कोटीच्या फ्लॅटमध्ये राहत नाही, तो अशा चाळीत 2-3 माळ्याची चाळ, ते विकसित होणार असेल तर ह्याच्यापेक्षा पुण्य काय आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्या अभ्यास गटातली प्रत्येक गोष्ट वाचली, त्यांना ती भावली आणि तो अहवाल स्वीकारला आणि त्यावर कार्यवाही सुरू आहे. आता तुम्ही म्हणताय की ह्याच्यामुळे मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईत राहणार आहे. खरं तर